नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्षामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्र नावाच्या पेपरचा आजच्या तासामध्ये विचार करणार आहोत। मित्र हो, BA सेकंड इयर BASY तृतीय सत्रामध्ये आपला भूगोल विषयाचा असणारा पेपर हवामानशास्त्र ज्याला आपण क्लायमेटॉलॉजी असं म्हणतो, या हवामानशास्त्र क्लायमेटॉलॉजी नावाच्या पेपरचा मित्र आपण अभ्यास करतो। मागील काही तासांपासून आपण या तृतीय सत्रामध्ये असणाऱ्या हवामानशास्त्र नावाच्या पेपरचा विचार करतो। या ठिकाणी वातावरणाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या हवामानशास्त्राचा विचार करत असताना आपण हवामानशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात कधी झाली इथपासून तर हवामानशास्त्राची असणारी व्याख्या, हवामानशास्त्राचं असणारे स्वरूप आणि मागील तासापासून या ठिकाणी आपण जे पाहतोय हवामानशास्त्राचे असणारं व्याप्ती, ही हवामानशास्त्राची असणारी व्याप्ती देखील या ठिकाणी आपण हवामानशास्त्राची व्याप्ती स्कोप ऑफ क्लायमेटॉलॉजी हवामानशास्त्राची व्याप्ती या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न आपण करतो। हवामानशास्त्राची व्याप्ती बघत असताना की हवामानशास्त्राच्या विकासाबरोबर हवामानशास्त्राचा जसजशा पद्धतीने विकास होत गेला त्याचबरोबर हवामानशास्त्राच्या अभ्यासाची विविध दालनं या ठिकाणी उघडी झाली। मग आपण सुरुवातीला प्राकृतिक हवामानशास्त्र या अनुषंगाने प्राकृतिक घटक व हवामानाचा असणारा संबंध सहसंबंध अभ्यासण्यासाठी प्राकृतिक हवामानशास्त्र नावाच्या या शास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली। या हवामानशास्त्राच्या एका शाखेचा या ठिकाणी अभ्यास करायला सुरुवात केली। त्यानंतर गतिक हवामानशास्त्र, की ज्या हवामानशास्त्राच्या या शाखेमध्ये वातावरणातील उष्णता व यांत्रिक क्रिया प्रक्रियांचा अभ्यास आपण गतिक हवामानशास्त्र नावाच्या या शाखेमध्ये करतो। त्याचबरोबर अवलौकिक किंवा वितरणात्मक हवामानशास्त्राच्या या शाखेमध्ये आपण स्थानिक, प्रादेशिक किंवा एका गोलार्धाच्या हवामानाचा अभ्यास या ठिकाणी करत असतो आणि अभ्यास करून त्या हवामानामध्ये होणारे बदल अवलोकित करण्याचा, त्याचे कारण शोधण्याचे काम हे या अवलौकिक किंवा वितरणात्मक हवामानशास्त्रामध्ये या ठिकाणी आपण करतो। त्यानंतर प्रादेशिक हवामानशास्त्र, प्रादेशिक हवामानशास्त्रामध्ये आपण विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील हवामान विषयक
जे काही संशोधन आहे या संशोधनाचा विचार आपण करत असतो. म्हणजे एका विशिष्ट अशा प्रकारच्या प्रदेशामध्ये हवामान संबंधी काय काय बाबी आहेत, कोणकोणते घटक एक दुसऱ्यावर परिणाम करतात याचा विचार आपण या प्रादेशिक हवामानशास्त्रामध्ये करत असतो. प्रादेशिक हवामानशास्त्रामध्ये करत असताना अतिशय अलीकडच्या काळामध्ये तर अतिशय सूक्ष्म अशा प्रदेशाचा देखील विचार एक प्रदेश म्हणून या ठिकाणी होऊ लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने मग तेथील असणाऱ्या हवामान व त्या हवामानाचे असणारे विभिन्न घटक, त्यांची असणारी विभिन्न आणके यांचा अभ्यास करण्याचं काम हे प्रादेशिक हवामानशास्त्र नावाच्या या हवामानशास्त्राच्या एका शाखेमध्ये या ठिकाणी होऊ लागलेला आहे. मित्रांनो, पुढचा जो काही प्रादेशिक हवामानशास्त्राच्या व्याप्तीमध्ये पण एक शाखा आहे ती म्हणजे उपयोजित हवामानशास्त्र. उपयोजित हवामानशास्त्र उपयोजित हवामानशास्त्रामध्ये मानवाच्या विविध क्रिया व हवामान यांचा सहसंबंधाचा विचार केला जातो. यामध्ये प्राकृतिक व प्रादेशिक शाखांमध्ये अभ्यासाचा उपयोग विविध शास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जातो. मानव आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या विकासासाठी हवामानशास्त्राच्या ज्ञानाचे उपयोजन करते. बघा, या ठिकाणी आपल्या लक्षात येते की उपयोजित हवामानशास्त्र हे हवामानशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे. या महत्त्वाच्या शाखेमध्ये मानव आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या विकासासाठी आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या विकासासाठी हवामानशास्त्राच्या ज्ञानाचे, हवामानशास्त्राच्या अभ्यासातून जे ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाचा उपयोग तो स्वतःच्या जीवनाचा विकास व कल्याण करण्यासाठी या ठिकाणी करतो. म्हणून आपण असं म्हणतो की त्याचं उपयोजन या ठिकाणी केलं जातं. हे जे काही हवामानशास्त्रात अभ्यासातून मिळालेलं ज्ञान आहे या ज्ञानाचं उपयोजन करण्याचं काम या उपयोजित हवामानशास्त्र नावाच्या शाखेमध्ये केल्या जाते. मग या ठिकाणी हवामानशास्त्राच्या अनुषंगाने मिळणाऱ्या ज्ञानामधून पशुपालन कसं केलं पाहिजे, पशुपालन करत असताना वेगवेगळ्या हवामानामध्ये काय काय अडचणी आहेत, कोणत्या वातावरणामध्ये किंवा कोणत्या हवामानाच्या प्रदेशामध्ये पशुपालन करणं सोपं आहे आणि कोणत्या हवामानाच्या प्रदेशामध्ये पशुपालन करत असताना कोणकोणत्या अडचणींना सामना करावा लागेल याचं पूर्व ज्ञान त्याला हवामानशास्त्राच्या अभ्यासातून मिळतं. की हवामानाची परिस्थिती कशी असेल की जेणेकरून पशुच्या उत्पादनावर, पशुपासून उत्पादित होणाऱ्या जे काही दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील यांच्यावर काय परिणाम होतो याचा विचार या ठिकाणी केला जातो. त्यानंतर शेती करत असताना की हे जे काही ज्ञान आहे हवामान शास्त्राच्या अभ्यासातून मिळालेले, साधारणतः आपण पाहतोय की मोसमी हवामानाच्या प्रदेशामध्ये
पिकांची लागवड ही साधारणतः जून जुलैमध्ये केली जाते। हे कशातून सिद्ध झालं की कारण जून जुलैमध्ये जर लागवड केली तर नैसर्गिकरित्या मोसमी वाऱ्याच्या अनुषंगाने या ठिकाणी पाऊस पडतो आणि पिकांसाठी विशेष असे प्रयत्न त्यांना पाणी देण्यासाठी असेल किंवा जलसिंचनासाठी असेल करावे लागत नाही आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी पाऊस पडतो आणि त्यातून पिकांची वाढ योग्यरित्या होते आणि नंतरचा काळ हा पिकांच्या काढणीसाठी की पाऊस संपल्यानंतर कोरडाचा जो काळ आहे तो पिकांच्या काढणीसाठी उपयोगी पडतो आणि मग त्या ठिकाणी त्या कालावधीमध्ये पिकांची लागवड करणं योग्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो। आणि 4 महिन्याच्या कालावधीमध्ये येणारीच मॅक्सिमम पिकं साधारणतः 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत येणारी किंवा 4 महिन्याच्या कालावधीनंतर येणारी पिकंच या ठिकाणी घेतली जातात आणि मग तशा पद्धतीने या ठिकाणी शेती करण्याचा प्रयत्न हा त्या प्रदेशामध्ये केला जातो। मग तिथलं हवामान कसं आहे, त्या हवामानामध्ये कोणत्या प्रकारची शेती केली जाते याचा सर्व विचार या ठिकाणी केला जातो। मत्स्य उत्पादन आहे। आपल्याला माहित आहे की माशांचं उत्पादन घेण्यासाठी तापमान हे 20 अंश डिग्री सेंटीग्रेड पेक्षा पाण्याचं तापमान जर कमी असेल तर त्या प्रदेशामध्ये मत्स्य उत्पादन अधिक प्रमाणात घेतलं जातं। आदर्श अशा प्रकारचं मत्स्य उत्पादनासाठी तापमान म्हणजे 20 अंश डिग्री सेंटीग्रेड पेक्षा कमी तापमान असेल पाण्याचं तर निश्चित अधिक चांगल्या पद्धतीने उत्पादन या ठिकाणी आपण घेऊ शकतो आणि म्हणून अशा वातावरणात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मत्स्य शेती करून मत्स्य उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो। वाहतूक असते, उद्योग असेल, वाहतूक मार्ग असतील तर वाहतूक मार्ग की वाहतूक कोणत्या महिन्यामध्ये करावी, हवामानाची परिस्थिती कोणत्या काळामध्ये कशी असते याचं सर्व ज्ञान हवामानशास्त्राच्या अभ्यासातून केलं जातं। त्यामुळं रस्ते वाहतुकीचा विकास करावा की रेल्वे वाहतुकीचा विकास करावा हे सगळं ठरवण्यासाठी हे हवामानशास्त्राचा अभ्यास हा या ठिकाणी महत्त्वाचा ठरत असतो। त्याचबरोबर उद्योग असेल, उद्योगधंदे हे कच्च्या मालाच्या परिसरामध्ये उभारावे की शहराच्या जवळ उभारावे याचा सर्व विचार हा हवामानशास्त्राच्या अभ्यासाच्या अनुषंगानेच आपल्याला करता येतो। म्हणून या सर्व उद्योगांच्या विकासासाठी, सर्व मानवी कार्याच्या विकासासाठी, मानवाच्या कल्याणासाठी प्रामुख्याने या ठिकाणी हवामानशास्त्राचा अभ्यास, हवामानशास्त्रातून मिळालेलं ज्ञान हे उपयोगी ठरतं आणि त्यातून अधिकाधिक प्रकारचे उत्पादन, अधिकाधिक मानव कल्याणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आपल्याला या अनुषंगाने करता येतात। म्हणून अशा प्रकारचा अध्ययन हवामानशास्त्राच्या ज्ञानावर आधारित वेगवेगळ्या मानवी कार्याचा अध्ययन करण्याचे काम उपयोजित प्रकारच्या हवामानशास्त्रामध्ये करता येतं किंवा केलं जातं। अशा या हवामानशास्त्राच्या शाखेला आपण उपयोजित हवामानशास्त्र असं म्हणतो। विविध शास्त्रज्ञांनी हवामानशास्त्राची सैद्धांतिक मांडणी केलेली आहे। हवामानशास्त्रात प्रचंड प्रमाणात संशोधन झालेले असून या शास्त्रातील ज्ञानाचे उपयोजन करण्याकडे मानवाने आपले स्वतःचे लक्ष केंद्रित केले आहे व त्यामुळे आपल्याला असं दिसतं की या हवामानशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळामध्ये संशोधन झाली आणि संशोधन झाल्यामुळे पृथ्वीवर असणारं वेगवेगळ्या प्रदेशातील हवामान कसं आहे याची इत्थंभूत माहिती आता या संशोधनाच्या अनुषंगाने मानवाला होत आहे, मानवाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये मानव कल्याणासाठी कोणकोणत्या उपाययोजना हवामानाच्या ज्ञानाचा आधार घेऊन
आपल्याला करता येतील याची संपूर्ण आखणी करण्याचे काम किंवा याची संपूर्ण मांडणी करण्याचे काम उपयोजित हवामानशास्त्र नावाच्या या शाखेमध्ये केले जाते। तर मित्रहो, अशा पद्धतीने या ठिकाणी उपयोजित हवामानशास्त्राच्या अनुषंगाने मानवाच्या विकासासाठी, मानवाच्या कल्याणासाठी हवामानशास्त्राच्या ज्ञानाचा वापर हा केला जातो। हवामानशास्त्राच्या काही शाखा देखील उपयोजित हवामानशास्त्राच्या काही शाखा देखील खास करून या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामध्ये पुरा हवामानशास्त्र नावाची एक शाखा आहे की पुरा हवामानशास्त्र नावाच्या या शाखेमध्ये की जी उपयोजित हवामानशास्त्राची एक शाखा आहे, या शाखेमध्ये प्राचीन काळातील लाखो वर्षापूर्वीच्या हवामानाच्या स्थितीचा अभ्यास केला जातो। पुरा हवामानशास्त्र नावाची ही एक अशी शाखा आहे की ज्या शाखेमध्ये पृथ्वीवर लाखो वर्षापूर्वी कशा प्रकारचं हवामान होतं याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो। म्हणजे हवामानाच्या इतिहासाचा आढावा घेण्याचं काम हे पुरा हवामानशास्त्र नावाच्या या शाखेमध्ये केलं जातं। कारण इतिहासाचा जर आपण आढावा घेतला नाही तर भविष्य काळातील बदलाची जाणीव आपल्याला होत नाही की भविष्य काळामध्ये कोणत्या प्रकारचे बदल या हवामानामध्ये होतील याचा जर आढावा आपल्याला घ्यायचा, याची जर पूर्वानुमान आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला गतकाळामध्ये किंवा लाखो वर्षाच्या काळामध्ये पृथ्वीवरील हवामान कसं होतं आणि त्यामध्ये काय काय बदल होत गेले जाऊन आजचं हवामान तयार झालेलं आहे आणि पुढील काळामध्ये कशा प्रकारचं हवामान राहील याचा पूर्वानुमान घेण्यासाठी आपल्याला पुरा हवामानशास्त्र नावाचं एक उपयोजित हवामानशास्त्राची एक शाखा या ठिकाणी जी पुरा हवामानशास्त्र आहे, या पुरा हवामानशास्त्राचा विचार या ठिकाणी करता येतो। त्यामध्ये अशा पद्धतीने लाखो वर्षापूर्वीच्या पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि त्यातून मग जे काही निष्कर्ष येतात त्या निष्कर्षातून भविष्यकालीन हवामानाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करता येतो। म्हणजे अशा पद्धतीने मित्रहो, या उपयोजित हवामानशास्त्राचे देखील काही उपशाखा या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात। तर मित्रहो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हवामानशास्त्राची व्याप्ती जसजसं नवनवीन प्रकारची संशोधन हवामानशास्त्रामध्ये होत आहे, या संशोधनामुळे या हवामानशास्त्राच्या अभ्यासाचे वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्र निर्माण झालेले आहे। अधिकाधिक क्षेत्र हवामानशास्त्राच्या अभ्यासाचे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। त्यामध्ये प्राकृतिक हवामानशास्त्र असेल, गतिक हवामानशास्त्र असेल, अवलौकिक हवामानशास्त्र असेल, प्रादेशिक हवामानशास्त्र असेल किंवा उपयोजित हवामानशास्त्र असेल आणि या उपयोजित हवामानशास्त्राचा देखील अप्लाइड प्रकारच्या हवामानशास्त्राचा देखील आता विविध अशा उपशाखा निर्माण होत आहे आणि त्यापैकीच एक की पुरा हवामानशास्त्र नावाची ही शाखा की ज्या शाखेमध्ये इतिहास काळातील लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवरील असणाऱ्या हवामानाचा अभ्यास केला जातो। म्हणजे लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर कशा प्रकारचं हवामान होतं, साधारणतः आपण पाहतो की असं म्हटलं जातं की लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर डायनासोर सारखे प्राणी अस्तित्वात होते। अजस्र आणि मोठमोठाले प्राणी या पृथ्वीवर अस्तित्वात होते। आज त्यांचे सांगाडे देखील आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्फत सापडत आहे। मग अशा प्रकारचे मोठमोठ्या आकाराचे भयावह अशा प्रकारचे हे प्राणी, अजस्र अशा प्रकारचे प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात होते। परंतु असं काय घडलं
की हे जे काही प्राणी आहेत, महाकाय प्राणी, अजस्र अशा प्रकारचे प्राणी हे कालांतराने नष्ट झाले. मग या सर्व बाबींचा विचार हा पुरातत्व नावाच्या या पुरा हवामानशास्त्र नावाच्या उपयोजित हवामानशास्त्राच्या शाखेमध्ये या ठिकाणी करण्यात येतो. म्हणजे अशा पद्धतीने इतिहास हवामानाच्या इतिहासकालीन बाबींचा देखील विचार या ठिकाणी या उपयोजित हवामानशास्त्राच्या पुरा नावाच्या हवामानशास्त्रामध्ये या ठिकाणी केला जातो. धन्यवाद.